नमस्कार. आज आपण पारंपरिक पद्धतीने दह्याची कढी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कढी बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी दही घेतलं आहे. आता आपल्याला यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं आहे. त्यानंतर हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पिठाच्या गुठळ्या व्यवस्थित मोडून आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये हळद आणि पाणी घालून परत एकदा मिक्स करून घेऊ. इथे कढीसाठी पीठ आणि दही व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता आपण फोडणीच्या तयारीला लागूया. कढई गरम करून घेतली आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल गरम करून घेऊ. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये राई, जिरे आणि थोडंसं हिंग घालून हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून व्यवस्थित आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये दही आणि पिठाचं बॅटर घालायचं आहे. त्याचबरोबर पाणीसुद्धा घालायचं आहे. आणि कढी व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायची आहे. मी मिठाचा वापर अजूनही केलेला नाही. कढीला उकळी आली की आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. तर इथे कढीला व्यवस्थित उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये मीठ घालूया. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालू आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि लगेच आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे. तर इथे दह्याची कढी तयार आहे. आता ही कढी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तुम्ही जर या प्रकारे कधी कढी बनवली नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.